फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर श्रावण सुरू आहे तर म्हटलं आज धपाटे करावे. तर मी त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे जिरे, कोथिंबीर, मिरची बघा इथे कशी मिळते तशी घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि एक काकडी घेतलेली आहे. काकडी जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर मी घेतलेली आहे. कधी कधी यूज करते, कधी कधी नाही करत. त्यानंतर मी मिक्स पिठं घेतलेले आहेत कारण माझ्याकडं थालीपीठची भाजणी नव्हती, भाजणीचे पीठ. त्यामुळं मग 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. सासूबाईंनी छान पिठं आणलेली त्यामुळे माझं काम अजूनच छान झालेलं आहे. त्यानंतर मी लाल मिरची पावडर, ओवा, जिरे, धना पावडर, हळद आणि पांढरे तीळ घेतलेलं आहे. तर ते पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ. तर खूप छान सुंदर अशी हे थालीपीठ होतात, धपाटे होतात. नक्की करून बघा. मी जर माझ्याकडे थालीपीठची भाजणी नसेल तर मी हे असंच जुगाड काहीतरी करत असते. तर त्यानंतर आपण जे कोथिंबीर, मिरची, जिरे या सर्वाचं वाटण करून घेतलं होतं ना, ते पण मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्ही केलं की नाही धपाटे किंवा थालीपीठ श्रावणमध्ये ते मला नक्की सांगा. त्यानंतर मी जी काकडी घेतली होती ती मी किसून घेते ॲक्च्युली, पण आज मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये मी हे पीठ मळणार आहे. तर आता ठेचा वगैरे टाकून घेते त्यामध्ये. त्यानंतर छान असं पीठ सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घेऊन छान पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर छान अशी थालीपीठ आपली तयार होतील. बघा आता मी कशी करते, माझी पद्धत कशी आहे. छान असं पीठ तयार झालं. त्यानंतर मी सुती कॉटन कपडा घेतलेला आहे, जो की यूज आधी केलेला नाही आहे. तुम्ही पण नवीन कापड घ्या आणि 1-2 वेळा वॉश करून ते कापड यूज केलं तरी चालेल. आमच्या आहोंना कांदा लागतो धपाट्यामध्ये, तर मी थोडा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, पाणी लागेल आपल्याला कापड भिजवण्यासाठी आणि ऑइल लागेल. तर मी थोडा पोर्शन घेतलेला आहे आणि छान असे धपाटे थापून घेणार आहे. तर तुम्ही करून बघा नक्की. चला. छान असं थालीपीठ माझं थापून झालेलं आहे. त्यानंतर मी अजून एक थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी टाकणार आहे कांदा, कारण आहोंची फरमाईश होती त्यावर कांदा हवा आहे. त्यामुळे मी त्यावरती कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते. तर हे कांदा आणि कोथिंबीर टाकलेलं थालीपीठ किंवा धपाटे आहे ना, ते पण खूप सुंदर लागतं. नक्की करून बघा. आणि त्यानंतर तेही थालीपीठ मी तव्यावरती भाजून घेणार आहे. त्यानंतर छान असं तेल टाकून घेतलं आणि प्लेट झाकून ठेवायची आहे, कारण वरची बाजू सुकू नये म्हणून. तर अर्ध्या मिनटासाठी मी प्लेट झाकून घेतली. त्यानंतर छान असं थालीपीठ भाजून घेतलं. तर तुम्हाला हे थालीपीठ कसं वाटलं मला नक्की सांगा. मी थालीपीठ भाजून होते तोपर्यंत मी अजून एक थालीपीठ थापून घेतलं आणि मस्त असं थालीपीठ तयार आहे. आहोंनी तर ऑलरेडी प्लेट तयार केली होती. ठेचा, दही, थालीपीठ खाऊन घेतलेलं आहे. अद्वैने पण खाऊन घेतलं आहे. आता मी पण खाणार आहे. खूप सुंदर लागतात. तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडलं तर शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग.